सॉरी म्हणू नकोस. उलट मी तर म्हणते यापुढेही काही खावंसं वाटलं ना तर कधीही येत जा. हो आई, नक्की. पण तुम्ही पण ही घरातली कामं जरा कमीच करा. केवढा उन्हाळा वाढलाय. स्वतःची काळजी घ्या, जपा स्वतःला. येते मी. तू ही काळजी घे. हो. या तिघांचं खरंच काय चालू आहे याचं सोक्षमोक्ष मी आज लावतेच. तुम्ही दोघे असे गप्प का झालात? डॉक्टरने सांगितलंय त्यामुळे तुम्ही घाबरून गेलात. हे बघा, टेन्शन घेऊ नका, मी होणार बरा. डॉक्टरने तुम्हाला उगाचच घाबरवलंय. म्हणजे हे रिपोर्ट्स पण खोटे तसं म्हणायचंय तुम्हाला? तुमचा ट्यूमर शेवटच्या स्टेजला पोहोचलाय, तुमच्या जीवाला धोका आहे, हे पण सगळं खोटं आहे आबा. आबा आता तरी सगळं सिरियसली घ्या आणि स्वतःच्या तब्येतीला जपा. हो आबा, इंद्रजित सर एकदम बरोबर बोलतात. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलंय ना, म्हणून ही वेळ आली आपल्यावरती आज. आता तुमच्या तब्येती बाबतीत आम्ही तुमचं काही ऐकणार नाही. हे बघा, या बाबतीत मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही जे काही सांगाल ते सगळं मी करेन. फक्त झालं. एक मिनिट. मालतीचा फोन. हा बोला मालती. अहो कुठे आहात तुम्ही? किती वेळ? ते आम्ही तिघं यायला निघालोय. आम्ही म्हणजे? हा म्हणजे आम्ही काही लोक माझ्या बरोबर आहेत. आम्ही घरी यायला निघालोय. कोण बाकीचे लोक? ते राणी आणि इंद्रा माझ्या सोबत आहेत. आम्ही तिघही घरीच येतोय. आबा, इंद्रा भाऊजी किंवा ती राणी, त्यांना इथं करमत नसेल, खूप गरम होत असेल, म्हणून तुम्हाला हे असं एकटीला इथे टाकून ते बाहेर जात असतील. तुम्ही तिघं एकत्र कसे काय? नाही म्हणजे तुम्ही तिघं तर वेगवेगळ्या कामांसाठी घराबाहेर पडला होतात ना? मग बरोबर आहे मालती. आम्ही तिघही आपापल्या कामासाठी बाहेर गेलो होतो, पण अचानक भेट झाली रस्त्यात. आता तिघही आम्ही घरी यायला निघालोय. ठीक आहे, या तिघही एकत्रच घरी या.